मी आलो तू शूटिंग मध्ये बघ समोर येला बघ रे काच मध्ये हा हा माझं बूम पडू मगापासून बघितलं नवीन आणू की आवाजाला फोन लाव प्रीतम. दोन मिनिट गाड़ी की चाय आलं होतं, मात्र विमानसेवा अद्याप सुरू झाली नाही. सोलापूरकर कुठेतरी याबाबत नाराज दिसतात. 100% मी आपल्याला आश्वासित करतो की सोलापूर शहरातनं विमानसेवा सुरू होईल. एअरपोर्टचं संपूर्ण काम झालेलं आहे. जे तांत्रिक मान्यता DGCAकडनं घेणं होतं त्यात काही क्युरी निघाले. त्यात ह्या पेट्रोलियमचं रिफिलिंगचं होतं की विमान गोव्यातनं निघणार आहे, सोलापूरला यायचं आहे, पुन्हा मुंबईला द्यायचं आहे आणि मुंबईतनं पुन्हा सोलापूरला येऊन त्या विमानाला गोव्याला द्यायचं आहे. इतक्या सगळ्या प्रवासामध्ये सोलापूरचं बाकीच्या सगळ्या गोष्टीचा विचार करता जवळपास रिफिलिंगचं त्यांना त्या वेळेत मिळणारे स्लॉट्स असू द्यात, ह्या गोष्टी विचार करून त्यांनी एक क्युरी काढलेली की इथं जर एक स्वतंत्र रिफिल स्टेशन असलं की कनेक्टिव्हिटी सगळ्या गोष्टी सोप्या होतील, रिफिलिंगला मदत होईल. आणि त्यासाठी आपले कलेक्टर विशेष पाठपुरावा करत आहेत. नागपूर ऑथॉरिटी असो, HPCL कंपनी असो आणि स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब याच्यासाठी इनिशिएटिव्ह घेत आहेत. आज संध्याकाळी देखील 5:30 वाजता जी बैठक होते त्यात हा विषय चर्चेला येईल आणि लवकरच मिळेल. एक साधारणतः महिन्या 2 महिन्याच्या 100% विमानसेवा सुरू हे राज्यपालांच्या निवडणुकीसाठी जात आहेत आणि त्याच्यामध्ये संतोष देशमुखांच्या हत्येशी संबंधित असलेला व्यक्ती